नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. उद्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीनं तिकिटांचं वाटप केलंय ते पाहता ज्या काँग्रेसवर, प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप झाले, तीच सगळी मंडळी किंवा त्यांची मुलं ही आता भाजपत आले. आता हीच सगळी मंडळी पुन्हा एकदा निवडून येणार आहेत, पण भाजपच्या तिकिटावर. शिवाय या आयारामांच्याकडे पाहिलं की आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पक्षनिष्ठा, विचार, ध्येय, धोरणं या सगळ्याला अर्थ आहे का नाही. कायम हिंदुत्वाच्या नावानं खडे फोडणारे हे नेते अचानक हिंदुत्ववादी पक्षात जातात, त्यांना लगेच तिकीट मिळतं, त्यांच्या निष्ठा सिद्ध होतात आणि आता ते पुन्हा कदाचित निवडूनही येतील. पण या सगळ्यामुळे एकूणच राजकारणाची, राजकीय नेत्यांची पातळी घसरली आहे का असा प्रश्न पडतो. आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपले संपादक महेश म्हात्रे सर, यासोबतच माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते पुढच्या काही वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते. तसंच नीलमताई गोऱ्हे शिवसेनेच्या नेत्या, याही आपल्यासोबत पुढच्या काही काळात जोडल्या जातील. सुरुवात करूयात महेश सरांपासून. महेश सर, काल परवापर्यंत म्हणजे आपल्यालाही बोलताना अनेकदा इतकी सवय होती की अमुक एक नेता राष्ट्रवादीचा म्हणून आपण सहजी म्हणून जायचो. आता आपल्याला सवय करून घ्यायला लागते की अमुक नेता आता राष्ट्रवादीचा नाही, भाजपचा. हे इतकं सोपं असतं आणि कितकं सोपं झालंय या सोपं झालंय ना बऱ्यापैकी. आपण पाहतोय ज्या पद्धतीने राजकीय नेते पक्षांतर करताना दिसत आहेत, ज्या पद्धतीने ते सहजपणे आपल्या विरोधी विचारधारा असलेल्या पक्षामध्ये गेल्यानंतर ते सहजपणे त्यांच्याबरोबर असे विरघळून गेलेले दिसतात. आणि ही जी सहजता राजकारणामध्ये आलेली आहे, हे आपण काही चांगल्या लोकशाहीचं द्योतक मानता येणार नाही आपल्याला. ज्या पद्धतीने आपण बघितलं की भारतीय लोकशाही ही अनेक संक्रमणावस्थेतून गेलेली आहे, परंतु ही संक्रमणावस्था मिलिंद वेगळी दिसते. कारण याच्यामध्ये सगळं काही सुशेगात असल्यासारखं आपण बघतो आहोत आणि सगळेजण तसे मानतायत. आणि राजकीय नेते ज्या सहजतेने आपल्या निष्ठा बदलतायत, आपली विचारसरणी बदलतायत आणि त्याच्या जोडीला म्हणजे पक्षाचा एक काही जाहीरनामा असतो की नाही, पक्षाची काही धोरणं असतात की नाही, याच्या संदर्भात जोवर सर्वसामान्य माणूस विचार करणार नाही तोवर राजकीय नेत्यांकडून त्याला तसा प्रतिसाद सुद्धा मिळणार नाही. आता आपण जे नेते बघतोय की ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये 15-15 वर्ष, 20-20 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे आणि तेच नेते आता आपल्याला भाजपकडे आलेले दिसतात. मुलानातवंडा सकट, म्हणजे एकटे नाही ते असं म्हणजे एकावर एक किंवा एकावर दोन फ्री असे वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन ते इकडे आलेले आहेत. तर हा जो संक्रमणावस्थेचा काळ आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातला, हा आपल्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा वाटतोय. कारण नवीन पिढी राजकारणात यावी, नव्या पिढीच्या हातात राजकारणाची सूत्र जावी असं वारंवार बोललं गेलं, कारण भारताची तरुणाईची लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे. परंतु हे अपेक्षित होतं का राजकारणात? आज आपल्याकडे मान्यवर लोक आहेत सगळे, तर तेच मिलिंद खरं तर यावर जास्त निश्चित. आणि सुरुवातीलाच म्हणजे आधी तुमच्याकडे आल्यानंतर राजकीय व्यक्तिमत्वांच्याकडे जाताना किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांकडे जाताना एक गोष्ट आवर्जून या सगळ्या मान्यवरांना विनंती करावीशी वाटते की पक्षीय अभिनिवेश किंवा आपल्या पक्षाचा आता गमछा घालण्याची पद्धत आहे म्हणजे गळ्यात उपरण, तर तो थोडासा बाजूला ठेवून आपण या विषयावर अधिक मोकळेपणानं बोलावं. आपण दोघंही आणि थोड्या वेळाने माधव भांडारी सर येतील. आपण तिघही जण अतिशय ज्येष्ठ, मान्यवर, अभ्यासू, विचारवंत आणि स्वतःचं एक काम असलेले सगळे नेते आहात. त्याच्यामुळे तुमच्याकडनं थोडी वेगळी अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आम्हाला सुद्धा. महाजन सर, इतकं कसं काय सगळं बदलतं? आणि आता तर लोकांना असं, आता म्हणजे लोक उघडपणे बोलायला लागले. आधी हळूहळू कुजबूज चालायची, कानात बोलायचे किंवा घरात बोलायचे, आता थेट समाज माध्यमात बोलायला लागलेत. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या समाज माध्यमात आणि चॅनलवर सुद्धा बोलायला लागलेत की हे सगळं फक्त सत्तेसाठी आहे. म्हणजे विचार, काहीतरी नीट विधिनिषेध वगैरे असं काही राहिलेलं नाही.
थोडा लांबून लावला ना कॅमेरा थोडासा. 1955-56च्या दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या भाटघर इथं सर्व राजकीय पक्षांच्या तत्कालीन नेत्यांची एक परिषद समाज प्रबोधन संस्था आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांच्या वतीनं धनंजयराव गाडगीळ यांनी बोलवली होती. त्या परिषदेमध्ये SM जोशी, दत्ता देशमुख, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच रामभाऊ म्हाळगी सुद्धा हजर होती. 3 दिवसांच्या या परिषदेनंतर जे एक डेक्लरेशन प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये या सर्व प्रश्नांचा मागोवा घेतलेला आहे आणि त्याच्यात काही आचारसंहिता, राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता प्रिस्क्राईब केलेली आहे. त्यातली काही कलमं आजच्या इतकी कधीही रेलेव्हंट नव्हती. उदाहरणार्थ एक कलम त्यातलं असं आहे की निवडणुकांच्या 6 महिन्याआधी सत्ताधारी पक्षानं किंवा विरोधी पक्षानं इतर पक्षातल्या लोकांना प्रवेश देऊ नये आणि दिला तर लगेचच्या निवडणुकीत त्याला तिकीट देऊ नये. हे कलम आजच्या इतकं कधीच रेलेव्हंट नव्हतं, हे आपल्या लक्षात येईल. आता 6 तास आधी प्रवेश दिला जातो फॉर्म भरायचा. आज आपण पहिल्यांदाच करतोय अशी काही अवस्था नाही. पण दुर्दैव असं की अजूनही त्याच विषयावर आपल्याला चर्चा करावी लागते. दुसरं असं की साधारण 1970च्या दरम्यान विशेषतः महाराष्ट्रात करिअरिस्ट पॉलिटिक्सची सुरुवात झाली. आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स पासून करिअरिस्ट पॉलिटिक्सकडं जे हे स्थलांतर झालं ते इतकं बेमालूम झालं की आता पक्षाचं धोरण, विचार, लोकहिताचे कार्यक्रम, संघटना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या किरकोळ झाल्या की त्या गोष्टी बोलणाऱ्याला वेडं ठरवलं जातं की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून मी म्हणलं तसं आत्ताचं पॉलिटिक्स हे करिअरिस्ट पॉलिटिक्स आहे, ते आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स नाही आणि दुर्दैवानं याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. बरं, नीलमताईंच्याकडे जाऊयात. नीलमताई, तुम्ही महाजन सरांचं बोलणं ऐकलं, तुम्ही पण सहमत आहात पूर्णपणे याच्याशी? कारण महाजन सरांनी तर त्या 55 सालच्या 6 महिने आधीचा उल्लेख केला. आता 6 तास आधी वगैरे प्रवेश होतो आणि तिकीट दिलं जात आहे. एक मला असं वाटतं की साधन शुचिता नावाचा जो विचार होता तो खूप वर्षभर, अनेक वर्ष तो राजकारणामध्ये त्याची चर्चा होत असे की साध्य काय आणि साधन काय. आता मी साधन शुचिता शब्द वापरला तर किती लोकांना तो म्हणजे कळेल, मला थोडी शंका वाटते काय वेळेला. हो, तुम्हालाच विचारतील ते अर्थ काय. चित्रपट पाहिला असेल त्याच्यामध्ये, हो ना महेश, आणि तो मध्यंतरी चौका सिनेमा आला होता ना, त्याच्यात तो नायक साधन शुचिता शब्द वापरतो. तर ती आपली छान दाखवले त्याने की तो सलगपणे 6 शब्द सुद्धा त्या मुली म्हणू शकत नाही, म्हणजे अर्थ तर लांबच राहिला काय जो आहे तो. त्याच्यामुळे प्रश्न काय झाला, संदर्भ सगळा बदलला आहे, मुद्दा एक. दुसरं, पक्षांतर कधी व्हायला पाहिजे आणि कधी नाही व्हायला पाहिजे याच्या संदर्भात प्रत्येकच पक्षालाही वाटत असतं की सगळं आधीपासून बदल झाला पाहिजे. मग तुम्हाला आठवत असेल की अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तर म्हणणं होतं की पक्षाला टक्केवारी जी मतांची मिळते त्या प्रमाणात उमेदवार त्यांनी नॉमिनेट केले पाहिजेत आणि देऊ शकतात, जसं न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये आजसुद्धा आहे. तर तशामध्ये होतं की गुणवत्ता असणाऱ्या माणसांना पक्ष निवडणुकीमध्ये तिकीट नाही दिलं तरीसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये काही 1% सामावून घेणं शक्य होतं. आता आपण ही एकदा पद्धत निवडली आहे की लोकप्रतिनिधींची संख्या किती असेल त्याच्यानुसार सत्तेचं गणित सगळं जे आहे ते जुळत असतं. मी असं म्हणणार नाही की साधन शुचिता नसावी, परंतु प्रश्न असा बऱ्याच वेळेला होतो की ज्या प्रकारनी नियम धोरणं धाब्यावर बसवून कसंही करा, म्हणजे आज ते हयात नाही आहेत कैलासवासी R.R. आबा पाटील, मला चांगलं आठवते ते सभागृहामध्ये ज्याला 2009 नंतर परत निवडून आलं आणि मग खूप पहिल्या दिवशीच जेव्हा भाषण सुरू होतं त्यांचं विधिमंडळामध्ये, एखादेच तुम्ही पाहिलं असेल, तेव्हा ते म्हणाले ते मरता क्या नाही करता. म्हणजे जेव्हा राजकारणामध्ये प्रचंड असं आव्हान तयार होतं त्यावेळेला जो माणूस राजकीयदृष्ट्या मृत्यू पावणार असतो तो सर्व गोष्टी करायला तयार होतो आणि हे त्यांनी स्वतःच मान्य केलेली गोष्ट होती. आणि त्यामुळे आमच्या पक्षामध्ये तर आमचे मुख्यमंत्रीच घेऊन गेले हे काँग्रेसचे लोक, त्यांना आश्वासन दिलं, त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री, आणि त्यांची काय अवस्था झाली आज आपण पाहतोय, वेगवेगळी पक्षांतरं करत करत. आणि मग असं आहे की त्याच्या पाठी थोडं वळून जर का आपण पाहिलं तर दरवेळेला राजकीय स्पेस ज्याला आपण म्हणू की अवकाश जो आहे राजकीय, त्याच्यामध्ये जेव्हा पक्षांचे जनाधार कमी जास्त होत राहतात आणि आमच्यासारख्या पक्षाकडे का लोकांचा ओढा होतोय,
त्याच्यामध्ये घराणं, स्वतःच्या मुलांची काळजी. पण मुलांना असं वाटतंय, तरुण मुलांना मोठ्या प्रमाणात, की इथे आपल्याला दीर्घकालीन आपल्याला स्वरूपामध्ये जनतेच्या बरोबर काम करणं सोपं राहील. आणि त्याच्यामुळे त्यांचा एक नाही म्हटलं तरी वरच्या पिढीवरती दबाव आहे की तुम्ही शिवसेनेकडे चाला किंवा भाजपकडे चाला. एक दुसरं नाही मी एक वाक्य, मी किंवा मला तर वाटतं रत्नाकर महाजन सुद्धा आमच्या मागे कुठली घराण्याची ताकद नव्हती. आम्ही कुठल्याही स्वतः घराणेशाहीतून आलोच नाही आणि माझी सुद्धा मुलं राजकारणामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे असे जे थोडे लोक राजकारणामध्ये आहेत की ज्यांच्या पाठीमागे कुठलाच राजकीय पार्श्वभूमी नव्हती, असे सुद्धा लोक राजकारणात आहेत. तर मला मुद्दा त्याच्यामध्ये हाच सांगायचा आहे की आता जी लोक येत आहेत त्या सगळ्यांना आपण एकदम रद्दबातल ठरवण्याच्या ऐवजी आज ही जी तरुण मुलं येत आहेत ना, ठीक आहे मी म्हणेन ते काही सर्वगुण संपन्न नसतील काही, पण ती परदेशी जाऊन तिकडे सेटल होऊ शकली असती, स्वतःच्या बिझनेस करू शकली असती. त्यांना काही राजकारणात यायलाच पाहिजे अशातला भाग नाहीये. त्या भागातली लिगसी कार्यपरंपरा त्यांना चालवायची आहे, ही पण चांगली गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये सगळ्याच तरुण मुलं वाईट आहेत असं आपण त्यांना कामाची संधी देण्याच्या आधी कसं काय म्हणणार? बरोबर. नाही नीलमताई, असं कोणी म्हणत नाही, असं कोणाच्या डोक्यातही नाही. पण प्रश्न असा येतो, तुम्ही जसं म्हणालात की येऊ द्यावं किंवा करू द्यावं, पण हे निवडणुका लागल्या कीच कसं लक्षात येतं की आता हा पक्ष अधिक चांगला आहे आणि हा पक्ष अधिक चांगलं काम करू शकतो आणि या पक्षात गेलं की दीर्घकालीन काम करता येईल किंवा विकासाची कामं करता येतील. हे नेमकं निवडणुकांच्या तारखा लागायला लागल्या, निवडणुकांचे दिवस जवळ यायला लागले कीच कसं काय सुचतं? नाही, याला इतिहास आहे ना. तुमच्या लक्षात आहे की 2005 मध्ये जेव्हा पक्षांतर झालं आमच्या पक्षामधून, तेव्हा त्यांनी आवाहन दिलं होतं की 63 आमदार येतील माझ्याबरोबर. आणि सुभाष देसाईंचं मला अजूनही वाक्य आठवतंय, पायऱ्यांवर उभं राहूनच ते बोलले होते मीडियाशी बोलताना की एकच आमदार तुमचा शिल्लक राहिलेलं दिसेल, तुम्ही स्वतः. आता काय झालं, हळूहळू लक्षात आले ते जे ज्यांना पक्षांतर करायचे आहेत त्यांना, की आपण जर का राजीनामा देऊन परत निवडून यायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो. आणि म्हणून जे लोक अशा वल्गना करत होते की 22 आमदार आमच्याकडे सोडून येतील, त्यामधला सुद्धा एक आमदार सोडला तर कुणीच गेलं नाही तिकडे. याचं कारण की उभं राहिल्यावरती परत निवडून यायची अजिबात हमी नाही आहे. दुसरं असं बहुमत जे आहे ते हुकमी नसतं. तिसरं म्हणजे त्याच्याऐवजी चौथ्यालाच तिकीट देऊन ठेवू शकतो पक्ष. आणि म्हणून लोक विचार काय करतायत बरेचसे की यावेळेला मला असं वाटतं हरिभाऊ बागडे म्हणत होते की सगळ्यात जास्तीत जास्त राजीनामे घेण्याचं त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे. 18 का 19 राजीनामे त्यांना घ्यायला लागले. मग त्याच्यापेक्षा ते सुरक्षित हे जे राजीनामा देण्याचं नवीन जे काय फॅशन किंवा फॅड आलेली आहे आपल्याकडे, त्याची गंमतच कळत नाहीये. कारण जर विधानसभा विसर्जित होणार आहे आणि ती विसर्जित होण्याची वेळ काही तासांवर आलेली आहे, 36 तास किंवा 24 तासांवर आलेली आहे, आणि हे आमदार जाऊन तिथे राजीनामा देतात, याला लॉजिकली काहीच अर्थ नाही आहे. परंतु ही नव्याने काय फॅशन निर्माण झाली आहे मला ठाऊक नाही. परंतु आता प्रत्येक गोष्टीची बातमी करण्याच्या दृष्टीने काहीतरी वेगळं करावं किंवा नवीन करावं असा जो ट्रेंड वाढत चाललेला आहे, हा ट्रेंड आपलं राजकारण वेगळ्या पद्धतीने बदलत चाललेलं आहे याचा निदर्शक नाही आहे का? नाही, मला एक छोटा नियम त्याच्यात सांगायला हवा. बोलू का मिलिंद? बोला ना. हां नाही, त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आम्ही फॉर्म भरतो विधिमंडळामध्ये त्यावेळेला कुठल्या पक्षाचे आम्ही सदस्य आहोत याचं आपल्याला डिक्लेरेशन द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये समजा आता त्या माणसांनी काँग्रेस दिले किंवा NCP दिलेलं आहे किंवा आता आमचं शिवसेना आहे समजा, तर त्याच्यामध्ये व्हीप साधारणपणे विधिमंडळातच चालवला जाऊ शकतो. पण तरीही अशी एक त्यांना भीती वाटत असावी की कोणीतरी कोर्टामध्ये जाऊन त्यांचा पक्ष, त्यांचं विधिमंडळातलं सदस्य तुम्ही आता परस्पर कसे उभे राहिलात असं म्हणून निवडणुकीच्या वेळेला त्यांच्यावरती पक्षामधून रद्द करून त्यांना अजित पवार काय वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवणार होते का? हकालपट्टी करणं. नाही, अजित पवारांनी ती सुरुवात केली ना, त्याची चर्चा अजित पवारांपासून सुरू झाली. मग त्याचं काय लॉजिक होतं? हे मी अन्य ज्यांना पक्षांतर करायचं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. दादांनी आता त्यांच्याच पक्षाचा राजीनामा देऊन, नाही महेश, त्यांनी अजितदादांनी वेगळा ट्रेंड असा केला की स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा देऊन परत स्वतः त्याच पक्षात जायचं. बाकीच्या लोकांनी ते राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षांतर्फे उभे राहिले ना अनेक जण जे आहेत ते. आणि त्यामुळे दादांचं काय झालं मधल्या काळामध्ये अजूनही ते सगळं गुलदस्तात आहे ना, आपण सांगू शकत नाही त्याच्यावरती काय नक्की झाले ते. आणि त्याच्यावरती उत्तर काही वर्षात मिळेल आपल्याला असं मला वाटतं.
महाजन सर, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे, पण त्याच्या आधी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे नीलमताईंना विचारला होता, त्यांनी नीटपणे सांगितलं नाही मोकळेपणानं कदाचित, पण हे सगळं पक्षांतराचं किंवा एक विशिष्ट पक्ष, एक विशिष्ट विचारसरणीचा पक्ष चांगलं करू शकेल लॉंग टर्मला, हे निवडणुकांच्या 8 दिवस आधीच कसं काय सुचायला लागतं सगळ्यांना? मुद्दा तोच आहे ना, मुद्दा तोच आहे की 4-4.5 वर्ष एखाद्या पक्षात घालवल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा साक्षात्कार कसा होतो, याचं उत्तर त्या त्या मतदारसंघाच्या परिस्थितीत तरी मिळतं, किंवा त्या पक्षात त्या माणसाला त्याच्या मतानं समाधानकारक वागणूक मिळाली नाही या अडचणीत तरी मिळतं. एक खुलासा आवश्यक आहे. अजित पवारांनी पक्षाचा राजीनामा दिला नाही, आमदारकीचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता. मी त्याच विषयावर बोललो. माझा मुद्दा तोच होता. तो काही पक्षाचा राजीनामा नाही दिला. नाही, माझा मुद्दा तोच होता की ते त्यामुळं ज्या पक्षाचा राजीनामा दिला त्याच पक्षात ते गेले. हे काही इथं हे लॉजिक काही राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा राष्ट्रवादीच्याच तिकिटावरती आता ते निवडणूक लढवणार आहेत. पण महेश सर, म्हणजे या सगळ्या राजकारण्यांना असं वाटतं का, म्हणजे अगदी अजितदादांपासून ते काल परवापर्यंत नवीन कोणीतरी या क्षेत्रात आलेला, की जर का निवडून आलो ना तरच काहीतरी खरं आहे, निवडून नाही आलो ना तर सगळंच संपलं राव? नाही, राजकारणाचा या नवीन संकल्पना बनलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण ज्या मान्यवरांना बोलायला बोलवलंय ते या सगळ्या प्रकारच्या राजकारणापासून वेगळे राहिलेले आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांची मतं जास्त महत्त्वाची वाटतात. कारण महाराष्ट्राला या गोष्टी समजल्या पाहिजेत की आता कोणालाही विरोधी पक्षात राहायचं नाही. आपण असे असंख्य विरोधी पक्षात, म्हणजे अवघा पुलोतचा काळ जो 1.5-2 वर्षाचा होता तेवढे काळ मंत्री राहिलेले, परंतु 5 दशकं विधिमंडळात कार्यरत असणारे गणपतराव देशमुख आपण बघितलेले आहेत. अनेक असंख्य आमदारांची नावं इथे घेता येतील की ज्यांनी विरोधी पक्षामध्ये आपली हयात घालवली आणि स्वतःचं एक अस्तित्व दाखवलं, स्वतःचे मतदारसंघ विकसित केले, त्यांना स्वतःच्या विचारसरणीला एक स्थान प्राप्त करून दिलं. परंतु आताची जर आपण परिस्थिती बघितली तर सगळ्यांना, प्रत्येकाला सत्तारूढ पक्षाच्या जवळ जायचं आहे किंवा सत्तारूढ पक्षामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर हे जे काय सत्ताकारण महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून राहिलेलं आहे, ही सत्ता म्हणजे साधन आणि साध्य यातला जो यामधली जी दरी असायला पाहिजे किंवा यामध्ये एक जी सीमारेषा असायला पाहिजे, ती सीमारेषाच जणू काही वितळून गेलेली आहे आणि साधन आणि साध्य हे एकत्र बनलेलं आहे. म्हणजे राजकारणातून पैशातून राजकारण हे जे काय आहे हे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे? आजही भारताच्या कुठल्याही भागात आपण गेलो तर महाराष्ट्रातील विकासात्मक कामाकडे, महाराष्ट्रातील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही उत्तरेतल्या राज्यातील लोकांचा खूप सकारात्मक असतो. त्यांना आपल्याबद्दल आदर वाटतो. परंतु आपण अशा पद्धतीने जर पुढे जायला लागलं आपलं राजकारण तर तो आदर पुढच्या काळात टिकून राहील का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एक अगदी छोटासा, नीलमताई, मला माहिती आहे तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे. आपल्यासोबत या चर्चेत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी सर पण जोडले गेलेत. भांडारी सर, स्वागत आहे तुमचं. फक्त मला आत्ता बोलायला वेळ नाही देता येणार कारण आपल्या आता ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकच्या नंतर आधी मी तुमच्याकडे येईन आणि ब्रेकच्या नंतर आपण हे जो आत्ता महेश सरांनी मुद्दा मांडला की खरंच असं झालं आहे का, साधन आणि त्याचा जो मार्ग आहे सगळंच एक होऊन गेलं आहे. म्हणजे सत्ता नाही मिळाली तर पैसा नाही, पैसा नाही मिळाले तर राजकारण नाही, राजकारण नाही केलं तर विकास नाही, आणि विकास करायचा असेल तर परत सत्तेत गेलं पाहिजे आणि परत पैसा मिळवला पाहिजे. हे जे काही सगळं होतं आहे हे फार वाईट आणि चिंताजनक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा बेधडक. आता माधव भंडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते सुद्धा जोडले गेलेत. भंडारी सर, आपण एकूण राजकारणातली साधन सुचिता आणि या सगळ्यांबद्दल बोलतोय. एका रात्रीमध्ये पक्षाची निष्ठा बदलते, त्यांना तिकीट मिळतं, पुन्हा ते निवडून येतात. एका घराण्यात आणि एका पक्षात होते म्हणून आपण वर्षोनवर्ष टीका करत असतो, पण आता तेच दुसऱ्या पक्षात जातात आणि पुन्हा तेच निवडून येतात. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षामध्ये इतकं बिघडत चाललंय, म्हणजे घडण्याच्या ऐवजी बिघडतंय,
की आता साधन सुचिता नावाची गोष्ट, पक्षनिष्ठा, विचार, ध्येय, धोरणं असं काही फार राहिलेलं दिसत नाही. मला असं वाटतं की याला बिघडत चाललंय म्हणायचं की काळ बदलत चालला म्हणायचं हे ठरवावं लागेल. असं आहे की बदलत्या काळानुसार, बदलत्या पिढ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार समाजातल्या गोष्टी बदलत जातात आणि शेवटी राजकारण काय, समाजकारण काय हे समाजाच्या माध्यमातूनच चालतं. जे समाजात आहे त्याचं प्रतिबिंब राजकारणामध्ये दिसत असतं. आपण राजकारणाचं प्रतिबिंब समाजामध्ये पडलं असं मानतो ते खरं नाही. समाजाचं प्रतिबिंब राजकारणात पडत असतं. त्यामुळे ज्या कल्पना आम्ही सामाजिक जीवनात आलो, राजकीय जीवनात आलो, त्याला आता 35-40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेच्या कल्पना आणि आजच्या पिढीच्या कल्पना याच्यामध्ये अंतर आहे. तेवढ्या 35-40 वर्षांचं अंतर आहे आणि ते अंतर, त्याचे परिणाम, त्याचे मुद्दे हे आहेतच. पण मग ब्रेकवर जाण्यापूर्वी जो एक मुद्दा मांडला होता की म्हणजे जर का सत्तेत आलं तर पैसा मिळणार, पैसा मिळाला तर लोकांच्याकडे जाता येणार आणि मग परत सत्तेत आलं तर विकास कामं करता येणार. इथेच सगळं गुरफटले. म्हणजे इतक्या बदललेल्या पिढीच्या आणि काळानुसार लोकांच्या कल्पना. असं आहे, लोकांच्या कल्पना म्हणा, आजच्या पिढीच्या कल्पना म्हणा, या अधिक पैसा केंद्रित झाल्या आहेत हे नाकारण्याचं काही कारण नाही. मी परत तेच म्हणतो की 35-40 वर्षापूर्वी समाजातला एक वर्ग, मग तो कुठल्याही विचाराचा असेल, त्याच्या विचाराशी संबंध नाही, पण कुठल्या आणि कुठल्या तरी विचाराने पैशांचा विचार न करता स्वीकारलेल्या विचारासाठी काही ना काही काम करणं, कष्ट करणं, झोकून देणं, हे करणारा एक वर्ग त्या काळात होता. त्याही काळामध्ये असं करणारा जो वर्ग होता, मग तो कुठल्याही संघटनेत काम करत असेल, कुठल्याही विचारासाठी काम करत असेल, पण असं काम करणाऱ्या वर्गाची हेटाळणी करणारा वर्ग मोठा होता. बरोबर. हा वेडेपणा आहे, हा मूर्खपणा आहे. तुम्हाला असले उद्योग, लष्करचं खाऊन, घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचे धंदे कोणी सांगितले? म्हणजे इथे बसलेले आम्ही तिघांनीही वाक्य कधी ना कधी आपल्या लोकांकडून, आजूबाजूच्या लोकांकडून नक्की ऐकलेली असतील. बरोबर. त्यामुळे त्यावेळची समाजाची मानसिकता आणि आजची मानसिकता, आजच्या तरुण पिढीमध्ये पैसा हा केंद्रबिंदू आहे हे नाकारण्याचं कारण नाही. ते समाजाच्या सगळ्या जीवनामध्ये आहे आणि ठीक आहे, आजच्या काळाचा तो मुद्दा आहे. नीलमताई, तुम्ही कसं पाहता याकडे? कारण आता म्हणजे पैशाशिवाय राजकारण होत नाही. राजकारणात जायचं असेल तर खिशात पैसा पाहिजे. ही दोन्ही समीकरणं झालेत आणि त्यातून एक पाऊल पुढे. म्हणजे एखाद्या मोठ्या राजकारण्याला जर का विचारलं की हे पैसे तुमच्याकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात आले कुठून, जे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात वारंवार येत असतात, आम्ही फक्त पत्रकार असल्यामुळे आणि इथे बसल्यामुळे हे प्रश्न विचारतो, तर तेही आवडत नाही. एक तर पहिली गोष्ट, राजकारण खूप बदलते हे खरं आहे, पण मला असं वाटतं की आता निवडणुकीच्या बद्दल आणि एकूण राजकारणाच्या बद्दल एवढी मध्यम वर्गात नकारात्मक भावना आहे. तर आता 2014च्या निवडणुकीत आणि नंतर 2019ला आपण पाहिलं की मध्यम वर्गाला परत जरा उमेद वाटायला लागली आणि ते मोठ्या प्रमाणात मतदानात उतरले. नाहीतर आपल्याला पाहिलं की पार्लं असेल, आमची पुण्यातली मॉडेल कॉलनी असेल, ठाणं, कल्याण, डोंबिवली असेल, 40% 45% लोकांचं मतदान आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपण जे बोलतोय ना सगळ्या कन्सर्न्स किंवा चिंता, तर त्यांनाही जाणवत आहेत एक भाग. दुसरं, पैसा म्हणजे पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही राजकारणात येऊ नका असं नाही आहे. पण मगाशी महेश म्हात्रे जे बोलले की पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा, हे जे चक्र आहे ना, हे चक्र तोडणं फार अवघड आहे. आमच्यासारख्या लोकांना तो खूप अवघड आहे. आणि त्याच्यात असं होतं की मग तुम्हाला कुठे ना कुठे, म्हणजे मी माझंच बोलते, व्यक्तिगत असं गैरसमज नका करू, की ते चक्र तोडणं शक्यच होत नाही बऱ्याच लोकांना. आता आरक्षणातून महिला आलेले असतात, SC OBCतून आलेले लोक असतात. काही वेळेला तिथलं ते आरक्षण गरज आहे म्हणून त्यांना तिकीट मिळतं. 5 वर्षानंतर त्यांचं फार कमी राहतं स्थान, कारण परत आरक्षण बदललं की नवीन प्रतिनिधी राहतात. म्हणजे थोडक्यात त्यांच्या अनुभवाचा उपयोग होत नाही. दुसरं, तरुण मुलं मुली आहेत ना, त्यांना मी दोष देणार नाही, पण कसं आहे माहिती आहे मिलिंद,
म्हणजे तुम्ही रागवू नका, पण मीडिया जो आहे ना ते माध्यम केंद्री पण खूप झाले सगळं. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला माध्यमात महत्त्व मिळतं याच्यानुसार सुद्धा विधिमंडळ चालतं. आणि आम्ही विरोधी पक्षात असं पाहिलं आणि तुम्ही पण अनुभवलं आहे की 3-4 वाजेपर्यंत बहुतेक हेडलाईन्स ठरतात आता. आणि मग त्याच्यानंतर काय होतं तर 6 नंतर, म्हणजे मी जर स्पष्टच बोलते, मी आता उपसभापती आहे, की 6-7 नंतर सभागृहात कोणीच थांबायला तयार नसतं. दुसरं मी सांगेन की जेव्हा 2012-13ला मला एकदा आठवतंय, खूप एकदम आमदार मला येऊन भेटायला लागले काही जण आणि ते म्हणायचे चाइल्ड राईट्सवर आम्हाला तुम्ही माहिती द्या, ती कुठली घटना घडली बलात्काराची त्याचं जरा आम्हाला डिटेल्स द्या, काय मागणी करायची सांगा. मी म्हटलं अरे तुम्ही 7-8 जणांना एकदम कसं काय या विषयामध्ये रस तयार झाला, किंवा तुम्ही नवीन काही वाचलत का, तुमच्या मनात काही प्रेरणा आली का. नाही, ते त्याला असे प्रसिद्धी खूप मिळते ना, म्हणून आम्हाला त्या विषयाची माहिती तुमच्याकडून शिकायची आहे. आता काय माहिती का, मी खरंच सांगते की असं म्हणजे मी हताश व्हायची वेळ येते की अत्याचाराच्या प्रश्नाचं असं म्हणजे संवेदनशीलता वाढवून मार्केटिंग करणं हा आमचा कधीच हेतू नाहीये. पण मी मग शेवटी हा पण विचार केला की ठीक आहे, त्या निमित्ताने 4 लोक काम करत असतील ना तरी हरकत नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या प्रश्नांमध्ये सातत्य लागतं ना त्याच्यात काही आमदार करतात. मग पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, ज्याच्यात मतदारांची व्होट बँक मजबूत होईल ना त्याच्यामध्ये काम करणं अपरिहार्य असतं कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीला. परंतु ज्याच्यामध्ये त्यांना काही फायदा नाहीये, मतांचाही फायदा नाही, पैशाचाही फायदा नाही, अशा प्रश्नांच्या बद्दल थोडीशी उदासीनता दिसून येते. हे अगदी सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. महाजन सर, वेगळ्या अर्थाने खूप रिझल्ट ओरिएंटेड झालंय सगळं. तर नाही, हाही एक भ्रम आहे. काय आहे, काळानुसार कल्पना बदलतात, पिढीनुसार भावना बदलतात, विचार बदलतात. हे कितीही आपण समर्थन करण्यासाठी सांगितलं तरी राजकारणाचा मूळ उद्देश बदललाय का हो? नाही. समाजकारणाचा मूळ उद्देश बदललाय का? जर राजकारणाचा आणि सार्वजनिक जीवनाचा मूळ उद्देश बदलला नसेल तर ज्या फ्रेमवर्क मधून आपण ते सुरू केलं ते फ्रेमवर्क उलथून टाकण्याचं काय कारण आहे? आणि पैसा हेच सर्वस्वी झालंय वगैरे हे खरं नाही. खरं नाही याचं कारण असं की आजही 20-22तली मुलं मुली आदिवासी भागामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये सगळीकडं आपापल्या संघटनेच्या मार्फत काम करतायत. आणि अशी मुलांची संख्या शेकड्यांमध्ये आहे, अशा मुलींची संख्या शेकड्यांमध्ये आहे. त्यामुळं तरुण मनाची मानसिकताच बदलली आहे आणि तरुण मनाच्या गरजाच बदलल्या आहेत. हे सोयीचं आर्ग्युमेंट झालं. दुसरं असं की साधन शुचिता याची चर्चा आपण फार केली. या साधन शुचितेबद्दल 2 मतप्रवाह नेहमीच राहिलेले आहेत. एक मतप्रवाह असा की साध्य जर शुद्ध असेल तर साधनं सुद्धा शुद्ध असली पाहिजे. दुसरा मतप्रवाह असा की एंड्स जस्टिफाय मीन्स. आता या 2 विचार प्रवाहांचा झगडा आपल्या समाजात नेहमीच राहिलेला आहे. याचं फार चांगलं वर्णन शंकरराव देवानी त्यांचं एक पुस्तक आहे, सासवड आश्रमाच्या वतीने प्रसिद्ध झालेलं आहे, साध्य आणि साधने असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. आजही आपण ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला आजही ती रेलेव्हंट वाटेल. आणि मला तर अगदी 20-22 वर्षाची मुलं भेटली ही पुस्तकं वाचणारी. महेश सर, थोडक्यात मला एकच म्हणजे विंदा करंदीकरांची कविता या सगळ्या याला जी अनुकूल किंवा आत्तासाठीच लिहिली असं वाटतं ती वाचावीशी वाटते. विंदा म्हणतात की जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. मला वाटतं की याच कवितेवर मी आणखीन काही न बोलता एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर शेवटच्या भागामध्ये आपण आणखीन काही थेट गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक. भंडारी सर,
मगाशी तुम्ही म्हणत होतात त्याच्याशी महाजन सर मला असं वाटलं होतं की तुमची दोघांची सहमती होईल, कारण तुम्ही त्या अर्थानं जवळपासचं राजकारण तुम्ही दोघांनीही केलं आहे. म्हणजे विधान परिषदेत राहून एक अभ्यासू विचारी अशा प्रकारचं राजकारण. पण या मुद्द्यावर तुमच्या दोघांमध्ये एकमत होताना काही दिसलं नाही. म्हणजे मला जाणून हे घ्यायचं आहे की जर का बदलत असेल समाजमन, तर इथून पुढे महाराष्ट्रातल्या जनतेनं असं गृहीत धरावं का की इथून पुढचं राजकारण हे विकासाच्या मुद्द्याचं किंवा पैशाच्या मुद्द्याचं किंवा सत्तेच्या मुद्द्याचं एवढंच राहणार? मला असं वाटतं की इथून पुढचं राजकारण जे आहे ते विकासाच्या मुद्द्याचंच राजकारण राहणार आहे. कारण आताच्या पिढीच्या आशा आकांक्षा, त्या आशा आकांक्षांबद्दलच्या अपेक्षा या खूप बदललेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. त्यांना ज्या गोष्टी पाहिजे, त्यांच्या आकांक्षा ज्या आहेत, त्या आकांक्षा ह्या विकासाशी जोडलेल्या, भौतिक विकासाशी जोडलेल्या आकांक्षा आहेत. आणि त्यामुळे हा भौतिक विकासाशी जोडलेल्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या प्रभावी ठरणार. आणि त्यामुळे देशाचा विकास, राज्याचा विकास, माझ्या भागाचा विकास, माझ्या गावाचा विकास, ह्या सगळ्या मुद्द्यांच्या भोवती हे राजकारण फिरत राहणार. पण स्वविकास सुद्धा माधवराव जास्त त्याच्यामध्ये महत्वाचा दिसतो. स्वविकासाचं राजकारण जास्त आहे. समाजाचा विकास, अवतीभोवतीचा विकास, तोही मुद्दा येणार. नीलमताई? हां, मला असं वाटतं की हे गेल्या विशेषतः 5-6 वर्षांमध्ये ज्या ताबडतोब लोकांना रिझल्ट पाहिजेत. म्हणजे मी असं पाहते की त्यातला जो काळ असतो ना, की आपल्याकडे तक्रारी येणं आणि त्या तक्रारीवरती ताबडतोब काही कारवाई होणं. आणि याला कारण असं महत्त्वाचं की लोकांना वाट बघण्याचा कंटाळा आला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जो मिलिंद मगाशी शब्द वापरला की रिझल्ट ओरिएंटेड, तर रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे ते शेवटच्या निकालापर्यंत जाणार नाही. पण मला कित्येक लोक असे फोन करतात की ते ओळखीचे नसतात आणि ते व्हॉट्सअपवरून सांगतात की असं असं आमच्या मुलीचं अपहरण झालं आहे. आता आमच्यासमोर प्रश्न असा असतो की ते हा माणूसच त्या मुलीचा पालक आहे का दुसऱ्याच मुलीचं अपहरण सांगतोय. पण पालक वगैरे त्यांची अपेक्षा असते की ते व्हॉट्सअप वाचून ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करा, त्याच्यानंतर SP-ना फोन करा, DG-ना फोन करा, गृहमंत्र्यांना फोन करा, मुख्यमंत्र्यांना फोन करा. आणि बऱ्याचशा वेळेला आम्हाला करावं लागतात गोष्टी ज्या आहेत त्या. एक रिझल्ट ओरिएंटेड. दुसरं असं आहे की लोक कायदा हातात घेण्यासाठी फार पटकन तयार आहेत. आणि तिसरं माध्यम ओरिएंटेड, म्हणजे कुठे पाण्याच्या टाकीवर चढून बसतील, कुठे स्वतःला झाडाला बांधून घेतील, कुठे कुलूप लावतील. हे पण गेल्या 5-6 वर्षात खूप सुरू झालं. आणि याला कारण म्हणजे आपले जे पत्रकार मित्र आहेत ते पुढे असतात बाजूला, आणि मग त्याच्या कार्यकर्ते काय करायचं ते डायरेक्शन म्हणजे सगळे नाही देत, पण एक 10-20% असे आहेत पत्रकार मुलं गावोगावची की ती त्या मुलांना सांगत असतात तुम्ही असं करा म्हणून. आणि मग त्या डायरेक्शननुसार तो व्हिज्युअल मिळून पुढचं आंदोलन होतं जे आहे ते. तर त्याच्यामुळे होतंय काय की आम्हाला म्हणजे समजावं लागतं की अरे तुम्ही 1-2दा अशी आंदोलनं कराल, जरूर आंदोलन करा, पण केवळ असं स्टंट करून काय होतं माहितीये, तडीपारी होते आणि नंतर तो कार्यकर्ता तसंच उगाच त्याला त्रास होतो. आणि म्हणून कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत ना, त्या स्टंट प्रकार जो आहे ना त्याचा विचार म्हणजे सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. महाजन सर, या दोघांनी एका प्रश्नाचं उत्तर टाळलं आणि तुम्ही अधिक स्पष्ट बोलता आणि रोखतो. हा, भंडारे सर थोडक्यात. हो, बोला. नाही, हा जो स्टंटचा मुद्दा आहे ना, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला पत्रकाराच्या दिग्दर्शनाखाली होतं, पण एकदा पत्रकाराच्या दिग्दर्शनाखाली केलेला स्टंट हा प्रसिद्धीचं साधन आहे असं दिसलं की मग दिग्दर्शकाची गरज राहत नाही, मग गावोगाव सुरू होतं. बरोबर आहे महाजन सर. पण भंडारे सर, तुम्ही मुद्दा फार योग्य मांडलात, कारण असं होतं म्हणजे त्याचे अनुभव एक स्वतंत्र ठिकाणी आपल्याला सांगता येतील. पण महाजन सर, या दोघांनी टाळलेला मुद्दा मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही तो बोलाला याची मला खात्री आहे. हे सगळं विकास ओरिएंटेड असं भंडारी सर म्हणतात, पण महेश सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्याबद्दल नाही कोणी बोलत. स्वतःचा विकास आणि पैसा ओरिएंटेड आहे. आता मोकळेपणानं मान्य करायला काय हरकत आहे? नाही, मी सांगू काय, मी येतो तुमच्याकडे. महाजन सर आधी. सार्वजनिक जीवनात विशेषतः राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या कामाचं विकास हे उद्दिष्ट हे गृहीतच असतं. बरोबर. त्यामुळं विकास 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 असा वेगळा जप करण्याचं काही कारण नाही.
कारण त्यासाठीच तुम्ही सार्वजनिक जीवनात असता आणि राजकारणात असता हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. दुसरं, विकास म्हणजे काय? रस्ते, धर्मशाळा, समाज मंदिरं म्हणजे विकास का? माणसाचा आर्थिक सामाजिक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट हा शब्द ज्या अर्थानं वापरला जातो त्या अर्थानं विकास याचाही विचार केला पाहिजे. दुसरं असं की आज घडीला आंदोलनाचे प्रकार जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक कुंठा आलेली आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या पासून जे एक अधिक लोकांच्या सहभागानं आंदोलनाची कल्पना निघाली ती त्यांच्याबरोबरच नाहीशी झाली आणि आंदोलन म्हणजे व्यक्तिगत ब्रेवाडो असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आपल्याकडे एक ग्रहस्थ आहेत की कुठलाही प्रश्न निघाला की ते आंदोलन म्हणजे काय उपोषण करतात आणि त्यालाच आंदोलन म्हणतात. म्हणजे व्यक्तिगत ब्रेवाडो म्हणजे आंदोलन नव्हे. नाही, बरोबर. नीलमताई आणि भंडारी सर तुमच्याकरता फक्त 30 सेकंद सहभागाने केलेली दीर्घ प्रक्रिया म्हणजे आंदोलन. बर, नीलमताई फक्त 30 सेकंद. महेश, नाही, महेशच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही असं कधीच होणार नाही, पण बरं झालं तू आठवण करून दिलीस. महत्वाचं असं की पक्षाचं काम काय आहे. मग जेव्हा आम्ही सत्तेत आहोत त्यावेळेला आता बघा, जात पंचायतमध्ये होणारा त्रास याच्या विरुद्ध बिल आणण्यासाठी काही लॉबी नव्हती, काय सामाजिक कार्यकर्ते होते, पण सरकारने ऐकलं, त्यानुसार बिल आणलं, दोन्ही सदनांनी मान्य केलं. पीक विम्याच्या प्रश्नावरती काही कुठली लॉबी नव्हती. त्यामुळे पक्षाचं काम हेच असतं की कुठेतरी अशा पद्धतीचे येणारे प्रश्न की जे अमुक एका गोष्टीसाठी आहेत आणि ते सर्वसामान्य गरिबांचा आवाज त्याला न्याय देण्याच्यासाठी सातत्याने काम करत राहणं. आणि जे पक्ष, मी विनयाने बोलते बाबांनो, गैरसमज करू नका, जे पक्ष हे काम करतात त्यांनाच लोक परत निवडून द्यायचा विचार करतात असं आम्ही आजच्या घडीला म्हणू शकतो की जे 15 वर्षापूर्वी इतर पक्ष बोलत होते. भंडारी सर 30 सेकंद फक्त. पहिली गोष्ट अशी आहे की मी विकासाची अपेक्षा, विकासाची आस हे जेव्हा म्हणालो तेव्हा त्याच्यात स्वतःचा विकास हा सुद्धा मी आहे, हे म्हणजे स्वतःच्या विकासाचा मुद्दा आहे हेही मी म्हणालो. दुसरा त्यातला भाग असा आहे की अजूनही समाजामध्ये 30-32% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या आसपास घोटाळणारी लोकसंख्या आहे. आणि तिच्या आशा आकांक्षा, तिच्या अपेक्षा हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे, तेवढाच जीवनमरणाचा मुद्दा आहे. आणि त्याला भिडणारा कार्यकर्ता वर्ग आजही आहे. आजही अनेक कार्यकर्ते कुठल्याही प्रकारच्या राजकीय ह्याची काय म्हणतात अभिलाषा न बाळगता या वर्गासाठी आपापल्या परीने काम करत असतात. आणि हा जो वर्ग आहे या कार्यकर्त्या वर्गाकडूनच आपण पुढची अपेक्षा बाळगू शकतो. नक्की सर, 30 सेकंद. भंडारी सरांनी जे सांगितलं तेच आहे की विल डुरांट नावाच्या एका विचारी आणि पुढचं पाहणाऱ्या विचारवंताने 1927 मध्ये लिहिलेल्या ग्रंथात लोकशाही जिथे शिक्षणाचा अभाव आहे त्याच्या संदर्भात जे विधान केलं की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स, इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स. आणि त्याचं पुढे ते म्हणतात की लास्ट स्टेज ऑफ इट गँगमेन रूल्स, क्रिमिनल्स फ्लरिश इन आवर लार्जर पार्टीज. तर आता ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते सगळं जर अशा पद्धतीने पुढे गेलं तर आपल्या लोकशाहीचं भविष्य काय राहणार आहे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मिलिंद, मला एवढंच या निमित्ताने सुज्ञात सांगणे न लगे, आपण सगळेजण सुज्ञात प्रेक्षक, त्यामुळे तुम्ही अधिक चांगला विचार कराल आणि अपेक्षा करूयात केव्हाही अधिक उत्तम आणि चांगल्याचीच अपेक्षा आपण मनाशी बाळगत असतो. पाहूया अधिक पुढेही अधिक उत्तम होईल. भंडारी सर, नीलमताई आणि महाजन सर, तुम्ही तिघांनी वेळ दिलात, आपले मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.